मंदिरापर्यंत आता अशी कसरत करत जावं लागणार आहे. ती फिरवली कशी तरी आणि ती बकरी फिरवायला गेले, जश एवढी गुल झाली, मेले धुंदून राहत ना. रात्री 5 वाजता आले तर इथं येऊन येईल. भयानक आणि खतरनाक जंगलातून मी एकटाच प्रवास करतोय. आणि यांचं प्रमाण खूप आहे, संख्या अशी मांडून ठेवले. बऱ्याच दिवसानंतर आज नवीन प्रवासाला निघालोय आणि आता जवळजवळ 9:15 वाजले तरी वातावरण असं एकदम ढगाळ आहे. फर्स्ट टाइम माईक यूज करतोय गोप्रोमध्ये, त्यामुळं आवाज कसा येईल अजून मला पण माहिती नाही आहे. बघूया, आज टेस्टिंग तरी करता येईल. आता इथून पुढे पाभेघाट चालू होतो. आता घाटाला सुरुवात झाली इथून. घाटामध्ये 2-3 किलोमीटर असेल थोडा कच्चा रस्ता आहे, नाहीतर बाकीचा सर्व चांगला रस्ता आहे. असा हा समोर वरती दिसतोय धुक्यांमध्ये हा तोरणा किल्ला आहे. म्हणजे आता जवळजवळ 10 वाजलेत तरी अजून देखील स्पष्ट दिसत नाही, एवढं धुकं आहे वरती. हे आहे आमच्या तालुक्याचं ठिकाण वेल्हे. छोटासा तालुका आहे. आत्ताशी ऊन आलंय आणि अजूनही तोरणा किल्ला बाहेर पडला नाही बघा त्याच्यातून. इकडे गुंजवणी धरण. एवढी थंडी पडली होती ना सकाळपासून, आता थोडं बरं वाटायला लागलं ऊन पडल्यामुळं. वाटेमध्ये भट्टी गाव लागते. भट्टी हे आमच्या मावशीचे गाव. दादा त्याची नवीन गाडी पूजेसाठी गावी घेऊन आला होता. काही काळ इथे घालवला आणि पुन्हा एकदा प्रवासाला लागलो. इथून घाट चालू होतो आणि आता घाटाचं काम चालू झाले बहुतेक. असा जंगलाच्या मधून रस्ता असेल ना, मजा वाटते गाडी चालवायला जरा. हे बघा, हे राहिलंच नाही जवळपास क्षेत्रफळ कुठल्या गावाचं. या सगळ्या विकल्या गेलेल्या जमिनी आहेत. सगळीकडे कंपाऊंड मारलेत त्यांनी, ज्यांनी घेतलेत त्यांनी. सकाळी 8:30 वाजता पुण्यामधून निघालो होतो. आज निघालोय मी 2 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता. गोप्या घाटामध्ये एक प्राचीन मंदिर आहे, पातळसाईन म्हणून नाव आहे त्याचं. ते मंदिर त्यावेळेस मला काय भेटलं नव्हतं, तर आज म्हटलं परत जाऊया. आणि त्यावेळेस पाऊस पडत होता, त्यामुळे मंदिर काय भेटलं नाही. तर आज पुन्हा त्या मंदिराच्या शोधामध्ये निघालो आहे. आता मी जवळजवळ केळद गावात आलो आहे, म्हणजे पुढे अजून केळद गाव आहे. हे केळद गाव आहे आता आले इथे. हा जो राईट साईडला रोड गेलाय हा मडेघाटला जातो. मडेघाट धबधबा आहे प्रसिद्ध. आणि आपल्याला सरळ जायचं अजून खूप.
निगडे गाव आहे. 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी आलो होतो इकडे, पावसाचे दिवस होते, सर्व हिरवं गवत होतं आणि वाटेमध्ये बरेच गुरांच्या मागं लोक होती. आता क्वचित कोणीतरी दिसतंय. इथून राईट साईडला आहे, वरती बोर्ड दिसतोय ना. आता इथून सर्व असा रस्ता आहे मातीचा. हे भाटघर जलाशय जे आहे, धरण आहे खाली, त्याचा फुगवटा आलेला आहे वरती नदीला. आता ह्या पुलावरून पलीकडं अजून बरंच आहे. म्हणजे मंदिरापर्यंत आता अशी कसरत करत जावं लागणार आहे. इथे पुढे एक शाळा आहे, प्राथमिक शाळा. मागे आलो त्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं त्यांना द्यायला. आता थोडा खाऊ आणि काही पेन वगैरे आहेत. बघू, ओपन असेल तर देऊया त्यांना. शाळा बंद दिसते, बंद आहे शाळा. आय थिंक इकडे स्पर्धा चालू आहेत, बहुतेक तिकडे गेले असतील मुलं. लास्ट टाइम मी ज्यावेळेस आलो होतो इथे, त्यावेळेस मी इथे बाईक उभी केली होती. हे सर्व एवढं चिकट झालं होतं ना की पलीकडे गाडी घेऊन जाणं शक्य नव्हतं. आता पूर्ण सुकले, म्हणजे आजूबाजूचा गवत, रस्ता आणि तिथे वरती जी झाडं दिसत आहेत त्या झाडांमध्ये ती घरं आहेत. तिथे मी भटकलो होतो आणि मंदिर त्या झाडांच्या खालच्या बाजूने रस्ता आहे. दाखवतो मी पुढे जाऊन. त्यावेळी इकडून गाडी जाणं शक्य नव्हतं. आता थोडी खडी वगैरे टाकली लोकांनी. त्यावेळी काय झालं होतं, इथून एक पायवाट जाते ह्या झाडांमधून आणि मग वरती तिथे 2-3 घरं आहेत. आणि मी शॉर्टकट म्हणून इथून वरती गेलो आणि त्या झाडांमध्ये तिथे त्या घरांमध्ये कोणीच भेटले नाही आणि बराच अंधार झाला होता. आणि मंदिराकडे जायला हा खालून जो रस्ता गेला आहे तो आहे. तर आता बघूया मंदिराच्या जवळ जाणारा रस्ता आहे का, मध्ये कुठे उभी करावं लागते गाडी. जमलंच तर परत त्या घरांजवळ जाऊया, कोण आहे का ह्यावेळेस तरी बघूया. आजूबाजूने घनदाट जंगल आणि मधून असा मातीचा रस्ता आहे. अकेले अकेले कहाँ जा रहे हो. कुठे कुठे देव जाऊन बसलेत ना. समोर एक झेंडा दिसतोय, म्हटल्यावर तिथेच ना मंदिर असेल. तीन तासांच्या प्रवासानंतर
अखेर मी मंदिराजवळ पोहोचलो. आता तिकडून समोरून मी आलो. तिथे समोर एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे आणि हे ते मुख्य मंदिर आहे. हे मंदिर भाटघर जलाशयाच्या उशाला एका छोट्याशा देवराईमध्ये लपलेले आहे. मंदिरामध्ये काळ्या पाषाणातील काही देवी देवतांच्या मूर्त्या आणि एक दुर्मिळ शिवपिंडी आहे. हे डबल शिवलिंग कसं काय याच्यावर? ईश्वर आणि पार्वती. हो का? हो. म्हणजे असं बऱ्याच जागी दिसत नाही पण पाहायला, वेगळं पण आहे. पुराणिक एक दोन ठिकाणी. तुरळक ठिकाणी. हा, पुराणिक ठिकाणी. स्वयंभू शिवलिंग आहे. बरोबर. काय नाव म्हटलं तुमचं? लक्ष्मण कचरे. लक्ष्मण कचरे. तुम्ही इथं पुजारी असता. हो. काय सांगाल बरं देवाबद्दल? देवाबद्दल कधीचं मंदिर आहे काय किंवा? हे मंदिर बरेचसे काळ जुनं आहे मंदिर. हो ना? हा. हे स्वयंभू शिवलिंग आहे. हा, डबल शिवलिंग. हा, डबल शिवलिंग आहे. ईश्वर पार्वती, शिवपार्वती. शिवपार्वती आहे त्यांची. आणि या मंदिराच्या समोर पलीकडल्या बाजूला या अंगणामध्ये सर्व विरगळी मांडून ठेवा. ते विरगाळी फार त्या जे लढीव शूर वीर होते. शूरवीरांच्या. हा हा हा. माझा त्याच्यावर बऱ्यापैकी अभ्यास आहे, हा. या वास्तुशास्त्र विरगळी वगैरे. त्याला वरती तुम्ही भगवते एका शेंदूर का लावलाय? ते आमचे गावाकडचे लोकांना त्यांना एवढा अनुभव नसल्यामुळे ते लावतात असा विषय होतो. तुम्ही सांगू शकता म्हणजे? सांगू शकतो. विरगळी नाही ना, हा. शेंदूर वगैरे लावत नाही. ते काय आले मारले परत वरती गेलेले ते सगळं दाखवलेलं आहे दृश्य. हा. तलवारी आहेत, बरोबर. लढताना दाखवले, घोड्यावर बसताना दाखवले. त्याच्यामध्ये एक सतीशिळा पण दिसतो. हो, सतीशाळा बी आहे त्याच्यामध्ये. जवळून बघूया. कारण की आपल्याकडे कसं सर्रासपणे देव असला की त्याला शेंदूर खासतो, त्यामुळे ह्या विरगळींनाही शेंदूर लावलाय. आता या विरगाळीनं असं शेंदूर लावला की लोकांना काही अनुभव नसल्यामुळे माहिती नसते लोक. ही सतीशिळा. हा, ही सतीशिळा एवढं हात दाखवलेली. आणि एवढं हे युद्धाचे प्रसंग. हा, हे युद्धाचे. चंद्रसूर्य म्हणजे चंद्रसूर्य असेपर्यंत ह्या वीराची कीर्ती राहील. खूप छान आहे. हे ह्या ठिकाणी आहे ना, थोडंसं उकरलं तर भरपूर अशा निघतात इथे ना. हो. हा, हे एवढ्या प्रमाणात विरगळ इथे म्हणल्यावर इथला खूप मोठा इतिहास दडलेला आहे. हो. हे काय आलं, जंगलात डोंगरात राहिल्यामुळं आणि इकडं लोकांना माहिती नसल्यामुळं ते असं. हा, नाही तर ह्याचा इतिहास लय मोठा आहे. पण तुम्ही सांगाय शेंदुराचा. हा, शेंदुराचं नक्की सांगतो. नक्की सांगा. हो, नक्की. छान. आजूबाजूने छोटीशी देवराई आहे, खाली धरणाचं पाणी आलेलं आहे, भाटघर धरण आहे. आणि तिथे वरती गोशाळा आहे. ते 50 गायी आहेत ना. हो, बघूया ते आपण. शूज घालतो. वरती गोशाळा दाखवत आहेत मला ते आता. ती पण बघूया. मला वाटलं घर आहे कोणाचं तरी. ही गोशाळा जवळजवळ 50 गायी असतात इथे. त्या रस्त्यामध्ये बसली होती त्याच होत्या का? हो हो. बऱ्याच प्रमाणात हो होत्या. हो. छोटी छोटी वासरं आहेत. मग यांची देखभाल करायला कोण? तिथं 2 माणसं कामाला आहेत. 2 माणसं कामाला ठेवले. हो. ट्रस्टी धरतेच. हो, ट्रस्ट.
चांगलं आहे पण. आणि आजूबाजूचा परिसर तर खूपच सुंदर आहे. इथे गुरांसाठी चारा रचून ठेवलाय, याला उडवी बोलतात. ती गोशाळेच्या शेजारीच तिथे खाली धरण आहे. जनावरांना पाण्याची काही कमतरता नाही म्हणजे नाही का धरणामुळे. वाघमाची गोपे गावाचीच एक वाडी. वाघमाची बोरमध्ये येतं का? बोरमध्येच, हे सगळं बोरमध्येच आहे. बोरपासून इकडे बोर असेल ना? हो. धरणाच्या तीरावर बराच वेळ फिरलो. पुजारी दादा इथल्या सर्व परिसराची माहिती देत होते. काय आहे? हे आईन म्हणते, तर आईनाची फळ आहे. आईनाला अशी फळं येतात, फुलं येतात? हो. मी पहिल्यांदाच पाहिले असं. भारी आहे पण. हे बघा, हा संपूर्ण मंदिराचा परिसर. समोर प्रशस्त जागा एकदम, 2 मंदिरं आणि खालील बाजूला धरण. इथे बोटिंग आहे, म्हणजे अलीकडे पलीकडे जाण्यासाठी पण व्यवस्था आहे. पाणी भरले पण ते खाली करतात बोलतात. खूप छान ठिकाण, म्हणजे एका बाजूला धरण, वरती ते प्राचीन मंदिर. हे बोप्यामध्येच येतं ना? या सर्वांनी आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि मी त्यावेळेस निघून गेलो. त्यावेळेस त्यांना वाईट वाटलं होतं खरं तर, की इथपर्यंत पोहोचू शकलो नाही. पण पावसामुळे आणि अंधार पडला होता, बराच अंधार पडला होता आणि लय आम्हाला, आमची इच्छा होती तुम्हाला इथपर्यंत आणायची. आम्ही असतो तर नक्कीच आणलं असतं इथपर्यंत. पण मी बोलून गेलो होतो की परत येईल म्हणून. परत येईल म्हणून बोलून गेलं. बरोबर. बरं, येऊ का? ओके, धन्यवाद. शिवरात्रीला या. शिवरात्री नक्कीच प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, नक्की या. 3-4 दिवस मोठा कार्यक्रम असतो. हा ना, लय गर्दी असते, फुल गर्दी. येतो. मंदिर पाहून आता पुन्हा माघारी निघालोय. हे वरती जे जंगल दिसतंय घनदाट, हे गोप्या घाट आहे. तिथून पलीकडे कसलं दाट जंगल आहे. पण मंदिर पाहून झालंय माझं. आणि आता ते जी घरं मागे मी गेलो होतो तिथे कोण भेटते का बघूया. या प्रवासातील उर्वरित भाग पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे. नक्की बघा. बघा, छोटे ट्रेकर ते मला टॉपला घेऊन चाललेत. तिथून व्यवस्थित दिसेल म्हणतायत. बकऱ्यांना जनावर पकडतात का? मग सोडवलंय का कधी तुम्ही? चिकार सोडवले. हा का? काय पकडतं? ते अजगर एवढी त्याची मुंडी आणि हे असलं